आमच्या नवीन घराचं नवीन किचन। नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला फक्त ना इथलं घराचं किंवा किचनचं इंटेरियर दाखवते। 10-12 दिवस झाले इथे राहायला आलोय आणि मी काहीच अरेंज अजून काहीच केलेलं नाहीये। सगळं ड्रॉवर मध्ये असंच ठेवून दिले, त्यामुळे मी काही ओपन करून दाखवणार नाही। फक्त तुम्हाला इंटेरियर दाखवते आणि कोणी केलं इंटेरियर, डिझाइन कोणी केलं हे सगळं तुम्हाला सांगणार आहे नंतर। तर त्याआधी एक लुक बघून घ्या किचनचा। या इथे सुरुवातीलाच हे शटर रॅक बनवलंय, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू शकतो आपण, जसं की मिक्सर, OTG ओव्हन वगैरे। लिव्हिंग रूम आणि किचनच्या मध्ये ही सुंदर विंडो बनवली आहे, खूप छान युनिक पद्धतीने बनवली आहे, तुम्हाला पण आवडलीच असेल। क्लोज्ड विंडो आतल्या साइडने ही अशी दिसते। इंटेरियर आणि डिझायनरची कमाल आहे सर्व काही। त्यानंतर हा आहे किचन हॉब। ही शेगडी ओट्याच्या आत तेवढा भाग कट करून त्यामध्ये फिट केली जाते, पण आम्ही तसं नाही केलंय, वरच ठेवली आहे। मग क्लिनिंग साठी फार प्रॉब्लेम होतो, म्हणजे त्यामध्ये काही जाऊन असं अडकतं, मग त्याचा स्मेल वगैरे येतो, म्हणून हे तसं नाही केलंय। म्हणजे नाहीतर ऍक्च्युली नॉर्मली हे ओटा कट करून, ह्या साईडचा ओटा कट करून आत बसवलं जातं ते। ही अशी वरती चिमणी आहे, असा स्पीड वाढवता येतो त्याचा, आणि मग बंद करायचं असेल तरी अशीच बंद होते। वर बंद कपाटं केली आहेत आणि त्यामधूनच चिमणीचं पाईप असं बाहेर सोडलेलं आहे। इथे हे कपाट आहे आणि बाजूला डबे ठेवण्यासाठी ओपन स्पेस ठेवली आहे। त्याच्याच समोरच्या साईडला पण हे असे क्लोज शेल्फ केले आहेत आणि इथे थोडे ओपन शेल्फ ठेवले आहेत। इथे खाली हे वॉशिंग मशीन ठेवलंय। खालची कपाटामध्ये एक शेल्फ टाकून फक्त क्लोज करून घेतले। इथे ट्रॉली नाही बनवल्यात, फक्त अपोजिट साईडला ट्रॉली बनवल्यात। आणि या इथे कॉर्नरला हा फ्रीज ठेवलाय। हे जे कपाट आहे ना, ह्याच्याच खाली असे बास्केट्स बनवलेत, कांदे बटाटे फळं किंवा असं काही उरलेलं पॅकेट्स वगैरे ठेवण्यासाठी। आणि त्याच्या पुढे ओट्याच्या खाली सर्व ट्रॉलीज बनवलेत। तर अशा प्रकारे आहे इथे सगळं। या ठिकाणी आहे ना, हे सगळे डबे तुम्हाला माहिती असतील, हे माझे आधीचेच आहेत, ते तर ओपन तर करून नाही दाखवते मला। जेव्हा आम्ही पोझिशन घेतलं ना, तेव्हा किचन असा होता, अंधार आहे कारण लाईट्स नव्हत्या ना। लिव्हिंग रूम आणि किचनच्या मधली ही वॉल आहे, ज्यामध्ये आता खिडकी बनवली आहे, किचनला डोअर पण होता। या 3 BHK फ्लॅटचं इंटेरियर केलंय आर्किटेक्ट अर्णब नायक, त्याच्या फॉर्मचं नाव आहे आर्काइव्ह स्टुडिओज। हे सर्व डिझाईन केले निनाद आणि मितालीने, दोघेही आर्किटेक्ट आहेत। अर्णबने त्यावर खूप मेहनत घेतली आहे, काही ॲडिशन्स केले आहेत आणि हे सुंदर घर त्याने आम्हाला तयार करून दिलंय। तुम्हालाही तुमच्या घरी युनिक असं वेगळं काही हवं असेल तर इंटेरियर साठी तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता। त्याचा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिसत असेल आणि इतर डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। चला आता लिव्हिंग रूम बघूयात। हे इथे टीव्ही युनिटमध्ये असे ओपन शेल्फ ठेवले आहेत, त्यामध्ये बुक्स किंवा काही शो पीसेस ठेवू शकतो आपण। त्याच्या साईडला पण बुक शेल्फ केलंय, पण ते क्लोज्ड आहे। एल शेप सोफा आहे हा। याची पण एक स्टोरी झाली। काय झालं की आम्ही हा मागवला होता, पेपर फ्राय शोरूम आहे तिथून, स्टोअर मध्ये जाऊन घेतला, पण जेव्हा आम्ही घेतला ना तेव्हा त्यांच्याकडे सोफा दाखवायला अवेलेबल नव्हता। ते शोरूम मध्ये नाही ठेवत दाखवायला, म्हणजे आपण ऑनलाईन बघायचं आणि मग स्क्रीनवर दाखवतात आपल्याला आणि मग आपण ऑर्डर करायचं। आणि आम्हाला एल शेप हवा होता, त्यामुळे मग आम्ही बुक केला तिकडनं। आम्ही दोघं गेलो होतो, म्हणजे मिस्टर आणि मी। ऑर्डर दिल्यानंतर ते बनवतात आपल्या ऑर्डर प्रमाणे, आणि मग त्यानंतर 15 दिवसानंतर तो आला सोफा। त्यानंतर काय आम्ही लगेच ओपन केलं नाही, कारण घरात इंटेरियरचं काम चालू होतं ना। मग त्यानंतर आम्ही 8 दिवसांनी ओपन केला, तर तेव्हा लक्षात आलं की हा इतका रुंद आहे ना, खूपच रुंद आहे, म्हणजे असं टेकायला नाही मिळत। ते बघा, असं टेकावं लागतं ना त्याला, असं बसायचं असेल तर मग असं पुढे बसावं लागतं। बसण्यासाठी खूप अनकम्फर्टेबल वाटलं। मग आम्ही तसं स्टोअर मध्ये जाऊन सांगितलं की आम्हाला नको आहे हा सोफा म्हणून,
तर मग ते काय रिटर्न घ्यायला तयार नाही. ते म्हणाले नाही म्हणून. रिटर्न त्यांची पॉलिसी आहे 7 दिवसाच्या आत तुम्हाला रिटर्न करावं लागतं. ते सुद्धा अगदी डॅमेज असेल प्रॉडक्ट तर. प्रॉडक्ट तर डॅमेज नव्हतं, बाकी सगळ्या दृष्टीने ओके होतं. आणि मग त्यांना सांगितलं की तुम्ही रिटर्न घ्या, तुम्ही काय असेल ती पेनल्टी लावा आम्हाला, पण आम्हाला हा सोफा नको आहे म्हणून. तर ते काही ऐकायला तयार नव्हते. म्हणजे आधी खूप फॉलोअप करायला लागला, मागे लागायला लागलं. शेवटी त्यांनी ती आमची रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. त्यांनी सांगितलं पैसे रिफंड येतील. पेनल्टी पण मला वाटतं काही असं काही लावलेली नाहीये जास्त. तर हा सोफा घेऊन जाण्यासाठी ना ते पेपर फ्राय मधून ते आजच माणसं येणार आहेत. त्यानंतर बघू आता आम्ही कुठला सिलेक्ट करू त्याप्रमाणे. मला वाटतं बहुतेक असं तर एल शेप नाही येणार, सिंगलच घेऊ. तर नंतर दिसणार नाही हा सोफा, दुसरा दिसेल. 15 दिवसानंतर येईल बहुतेक. शोरूम आहे तिथून पण आम्हाला खूप सपोर्ट मिळाला. त्या स्टोअरचे पण थँक्स, त्यांचे पण आभार मानते मी. आणि त्यांनी आम्हाला दिलं म्हणजे. आणि हे व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी दाखवलेलं अत्यंत युनिक वेगळं असं देवघर. देवघरात सजावटीसाठी ज्या घंटा लावतात ना त्या शोपीस असतात नॉर्मली, त्यामुळे वाजत नाहीत. पण निनादने ऑनलाईन शोधून या घंटा मागवल्यात, ज्या की खूप जड आहेत आणि वाजतात. इथले सर्व देव आधीच्या देवघरातलेच आहेत. देवघराच्याच बाजूला इथे हे क्रॉकरी युनिट बनवलंय, कारण डायनिंग टेबल इथेच आहे ना. इथे ज्या काही वस्तू बनवल्या ठेवल्या आहेत त्या प्रत्येक वस्तूबद्दल मी काही ना काहीतरी बोलू शकते, पण मग व्हिडिओ खूप मोठा होईल ना. पण कोणाला जर काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंट बॉक्समधून विचारा, मी नक्की सांगेन. पहिला बेडरूम बघूयात आपण. या रूममध्ये इथे हा वॉशरूम आहे. हा जो आहे ना दुसरा बेडरूम तो बघूयात. इथे असं आपण काही मेकअपचं सामान वगैरे ठेवू शकतो. असं ओपन शेल्फ आहे ते. हा मिरर आहे एवढा मोठा. वॉलपेपर लावला या ठिकाणी फ्रेम करून. अगेन या रूम मध्ये हा वॉशरूम आहे. आता थर्ड बेडरूमचं इंटेरियर बघूयात. तर या इथे पण ना हा असा वॉलपेपर लावलाय. वॉलपेपरमुळे पण खूप छान असा गेटअप आलाय रूमला, खूप छान दिसतोय. तर असं ते मॅच करून घेतलंय. आणि इथे हे वॉर्डरोब. आणि इथे हा कॉमन वॉशरूम आहे. हे पहा, मी म्हटलं होतं ना ते सोफा न्यायला येणार आहेत, तर ते आले आहेत, आता घेऊन जात आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. आता मीही व्हिडिओचा एंड करते. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.